सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर आजच्या टॉपिककडे जाण्याच्या पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की हे बघा, आजचं युग आहे सोशल मीडियाचं आणि या युग सोबत चालायचं असेल तर तुम्हाला स्वतःला अपडेट करावं लागेल, सोशल मीडिया स्किल्स शिकावं लागेल। कारण तुम्ही सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करतात पण एंटरटेनमेंटसाठी, टाइमपाससाठी। पण इथूनच जर तुम्हाला अर्निंग करायची असेल तर तुम्ही सोशल मीडिया स्किल्स शिका, ठीक आहे। कारण सोशल मीडिया शिकून तुम्ही घरी बसल्या पण अर्निंग करू शकता, तुम्ही स्वतःला एक प्रोफेशनल बनवू शकता, तुम्ही स्किल शिकू शकता। सोशल मीडियावर अनलिमिटेड स्किल आहे, फक्त तुमची शिकण्याची आवड पाहिजे। जर तुम्हाला शिकण्याची आवड आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, ओके। तर आपण जाऊयात आजच्या टॉपिककडे। आजचा जे टॉपिक आहे आपला ते आहे इंस्टाग्राम हायलाईट। हायलाईट हा शब्द ऐकूनच तुम्हाला समजला असेल की किती इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। हे बघा, इंस्टाग्रामची जेव्हा पण आपण कोणाची प्रोफाईल ओपन करतो, ठीक आहे, तर तिथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा DP दिसतो, सेकंड बायो दिसतो आणि थर्ड आहे त्या हायलाईट्स दिसतात। त्यामुळे हायलाईट खूप महत्त्वाचे आहेत। जर तुम्ही बिझनेस करताय, डायरेक्ट सेलिंग करताय, त्या तुम्ही तुमचे कोणते प्रोडक्ट सेल करताय, ठीक आहे, कोणताही छोटा मोठा कोणताही बिझनेस करताय, ठीक आहे, लर्निंग करताय, टीचिंग करताय, तर त्यासाठी तुमच्या हायलाईट्स खूप इम्पॉर्टंट आहेत। तुम्ही समजा कोणतं प्रोडक्ट सेल करतात, एक्झाम्पलसाठी तुम्ही स्किन केअरचे प्रोडक्ट सेल करताय, तर तुम्ही जर तिथे हायलाईट लावला तर लोक तुमच्या रील्सपेक्षा तुमचे हायलाईट सगळे चेक करतील। त्यासाठी हायलाईट खूप इम्पॉर्टंट आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायलाईट कशा क्रिएट करायच्या ते बघणार आहोत। चला तर मग मी जास्त वेळ न घेता आपण जाऊयात फोनच्या स्क्रीनवर आणि शिकूयात इंस्टाग्राम हायलाईट। तर तुम्ही बघितलं असेल या अकाउंटवर माझ्या कोणतेही हायलाइट्स नाहीयेत, तर आपण आज क्रिएट करू हायलाइट, ओके। सगळ्यात पहिल्यांदा स्टोरीवर जा। स्टोरीवर गेल्यानंतर काय, स्टोरीवर गेल्यानंतर तुम्हाला इथे मोर मध्ये जायचं। इथे मोर मध्ये 3 डॉट येतात, मोर मध्ये जायचं। मोर मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला डिलीट, सेव्ह व्हिडिओ, हायलाइट, शेअर टू फेसबुक, एडिट AI लेबल, शेअर, ऍड मेन्शन, गो टू स्टोरी सेटिंग, टर्न ऑफ कमेंट, अशा काही गोष्टी दिसत असतात। तर इथे सेव्ह व्हिडिओच्या खाली हायलाइट दिसत आहेत, ठीक आहे। इथे जायचंय, इथे तुमच्या हायलाइटचं काय टाकायचंय, तुम्हाला नाव टाकायचं, तुम्हाला कोणत्या रिलेटेड हायलाइट टाकायचं। तर मी इथे टाकते की इंस्टाग्राम टिप्स, ठीक आहे। इंस्टाग्राम टिप्स, ओके, इंग्लिश मध्ये करते मी। इंस्टाग्राम ग्रोथ, ठीक आहे, इंस्टाग्राम ग्रोथ तुम्ही ऍड केलं, ओके। आता बघा इथे काय झालं, माझी हायलाइट क्रिएट होत आहे, ठीक आहे। हे बघा, मी जी स्टोरी लावली होती ती मी इथे हायलाइट केली आहे। The plan is on. ठीक आहे। आता याच्यात काय करायचं, मला आणखीन हायलाइट ऍड करायच्यात, तुम्ही काय कराल, एडिट हायलाइट मध्ये जाईल, ठीक आहे। आता इथे तुम्हाला सिलेक्टेड दिसत आहे, जे तुम्ही सिलेक्ट केलेली हायलाइट आहे। आता इथे स्टोरीज दिसत आहेत, आता इथे तुमच्या स्टोरी आहेत, त्याच्यातून तुम्हाला कोणती हायलाइट घ्यायची, दुसरी, म्हणजे असं तुम्ही किती पण हायलाइट एका हायलाइट मध्ये कव्हर करू शकता। आता मी दुसरी हायलाइट कोणती घेते, ये, ठीक आहे, किंवा ही नाही घेत, तर मी ही घेते, ठीक आहे। आणि याला काय करते, वरती डनचा ऑप्शन दिसत आहे, डन कर। आता माझ्या एका हायलाइट मध्ये, इंस्टाग्राम ग्रोथ मध्ये 2 तुम्हाला स्टोरी हायलाइट दिसतील, हे बघा, हे आणि हे दुसरी, ठीक आहे। तेवढं इझी आहे, तुम्ही इथं दुसरी पण हायलाइट तयार करू शकता। आता तुम्हाला इथं न्यू आलंय प्लसचा आयकॉन, इथं क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हायलाइट दिसतील, ठीक आहे। तुम्ही इथं पण तुम्ही क्लिक करून तुमचे हायलाइट यूज करू शकता। तसं मी माझं क्लासचं करते, ट्रेनिंगचं, ठीक आहे। नेक्स्ट काय, ऑनलाईन कोर्स, ऑनलाईन लाईव्ह ट्रेनिंग, लाईव्ह ट्रेनिंग टाकते, लाईव्ह क्लास, ठीक आहे, आलं, ठीक आहे।
आता याला एडिट कव्हर करता येते मला, ठीक आहे ना. मला जर कव्हर दुसरं लावायचं तर मी ते गॅलरी मध्ये जाऊन लावू शकते, की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये टाकेन, ठीक आहे. हे डन केला. लाईव्ह क्लास. आता हे बघा माझा क्लासचा व्हिडिओ कसा आहे. ही झाली म्हणजे दुसरी हायलाईट. तशा तुम्ही 3-4 हायलाईट क्रिएट करू शकता. कारण तुमचं जेव्हा पण कोणी तुमचं अकाउंट बघेल, सगळ्यात पहिल्यांदा ना तुमच्या रील्स बघण्यापेक्षा ना तो तुमच्या हायलाईट वर क्लिक करेल. कारण तुमच्या बायोच्या नंतर तुमच्या हायलाईट्स दिसतात, ठीक आहे. एडिट प्रोफाईलच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा हायलाईट्स कव्हर करतात. त्यामुळे हायलाईट्स खूप इम्पॉर्टंट आहे. ओके फ्रेंड्स, तर आज मला तुम्ही पहिलं तर कमेंटमध्ये सांगा की आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला. मी स्टेप बाय स्टेप हायलाईट्स कशा बनवायच्या ते सांगितलं आहे. आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हायलाईट कव्हर कसं लावायचं ते सांगणार आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण स्टोरीज असेच व्हिडिओ छोटे छोटे आपण बनवत राहू. तर तुम्हाला जर त्या व्हिडिओचा लिंक पाहिजे असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑन करा, ठीक आहे. आणि तुमचा आजचा होमवर्क सांगायचं म्हटलं तर आज तुम्ही हायलाईट शिकला तर डेफिनेटली हे एकदा ट्राय करा तुमच्या इंस्टाग्राम पेजवर. आणि मला कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. प्लस तुम्ही तुमच्या हायलाईटचे स्क्रीनशॉट पण इथं ॲड करू शकता. जर मला काय वाटलं तर मी तुम्हाला चेंजेस करायला सांगेन. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वतःला अपडेट ठेवा. थँक्यू सो मच.